आपल्या मराठी भाषेला अनेक प्रतिभावान कलाकार लाभले. त्यातले काही कलाकार हे कालातीत आहेत. असं म्हटल्या क्षणी कोणाचं नाव डोळ्यासमोर येतं बरं? कोणी सांगू शकतं? बरं, तर कसं आहे, कोणीतरी म्हटलंय की लता दिदी या जर संगीताचा आत्मा असतील तर आशाताई म्हणजे संगीताचा श्वास आहे. असं नेहमी होतं ना, मोठ्या वटवृक्षाखाली लहान झाडं काही बहरायला येत नाही, पण त्याच्यात जर हिंमत असेल तर चाफ्यासारखं सुरेख झाड अगदी बहरून मोठं होतं. आशाताईंबद्दल आपण हेच म्हणू शकतो. जीवनातील अनेक चढ उतार पाहून मोठ्या झाल्या, स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या आणि स्वतःला अगदी सिद्ध करणाऱ्या अशा आपल्या आशाताई. त्यांच्या आणखीन एक गुण माहिती आहे ना, काळाबरोबर बदलतात. वय वर्ष 90 आणि ते आजही किती उत्साही आहे. तर ना, अशा आशाताईंचं गाणं सादर करायला आपल्यासमोर येणार आहे रुजुता. आणि त्यानंतर पुढचं जे गाणं सादर होणार आहे ते गाणं म्हणजे स्वर आले दुरून. ताकदीचं संगीत, अतिशय सुंदर शब्द आणि कणखर असा आवाज या सगळ्याचा मिलाफ या गाण्यामध्ये झालेला आहे. देवांमध्ये जसे ब्रह्मा, विष्णू, महेश, तसेच मराठी संगीतामध्ये गदिमा, सुधीर फडके आणि यशवंत देव या तिघांच्या सृजनशीलतेतून तयार झालेलं हे गाणं आणि सादर करायला येणार आहे गौरव. या वेडाचे
क्षण माझे फुलले रे मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले